तर नमस्कार. अत्यंत महत्त्वाची अपडेट, सुवर्ण संधी आहे. रेल्वे सेक्शन कंट्रोल भरती 2026 ची भरती. यामध्ये तुमची थेट निवड केली जाणार आहे. पगार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जनरल स्टडी अजिबात नाही. संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर तुम्हाला मिळणार आहे. सविस्तर जाहिरात 2026 पदांची संख्या 119 आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेवट तारीख किती आहे ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. एज्युकेशन काय लागतं ते पण या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ही संधी सोडू नका. प्रमुख वैशिष्ट्ये का संधी सोडू नका, महत्वाचे बघा. एकच परीक्षा आहे. पूर्व, मुख्य किंवा मुलाखतीचा ताण अजिबात नाही. फक्त एक तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि तुमची त्या ठिकाणी थेट निवड केली जाणार आहे. जीएस कुठलाच तुम्हाला विषय नाहीये. आकर्षक पगार. मूळ वेतन याचं किती आहे तर 35,400 प्लस भत्ते आहेत. एकंदरीत तुमच्या हातात एक 60,000 पर्यंत पेमेंट येणार आहे. याची पात्रता आहे फक्त पदवी, बी असेल, बीकॉम असेल, बीएस असेल, कुठलीही पदवी झाली असेल तर तो मुलगा असेल, मुलगी असेल, या पदासाठी फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. बघा, महत्वाच्या तारखा तुम्ही जर पाहिल्या असतील तर 15 जुलै 2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख किती आहे तर 14 ऑगस्ट 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 16 ऑगस्ट फी भरणं आणि अर्जातील काही दुरुस्ती असेल तर तिला अंतिम मुदत दिलेली 16 ऑगस्ट 2026. त्यामुळे 14 ऑगस्टच्या अगोदर आजच फॉर्म भरून घ्या. शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी आजच तुमचा फॉर्म आहे तो भरून घ्या. फीस किती आहे, पात्रता, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन झालं असेल, BA, बीकॉम, BSc, इंजिनिअरिंग, डॉक्टर, इतर टेक्निकल सगळे फॉर्म भरू शकता. वय लक्षात ठेवा, तुम्ही ओपन असाल किंवा ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर 33 वर्षापर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता. वय गणण्याची तारीख आहे 1 जुलै 2026 ला. तुमचं 33 वर्ष पेक्षा कमी वय पाहिजे किंवा 33 वर्ष चालू पाहिजे. जन्मतारीख सुद्धा दिली. फीस किती आहे, ओपन ईडब्ल्यूएस 500 रुपये फीस आहे. परीक्षा दिल्याच्या नंतर फीस तुम्हाला वापस मिळणार आहे किती, 400 रुपये. 100 रुपये खर्च, 400 रुपये मिळणार आहे परत. जरी तुम्ही लागला तरी लक्षात ठेवा, पण लागणं गरजेचं आहे. 500 रुपये महत्वाचे नाही. ओबीसी मध्ये असाल तर 36 वर्ष फॉर्म भरण्यासाठी जास्त वय आहे. फीस, परीक्षा फीस 500 रुपये. एक्झाम दिली 400 रिटर्न आहेत. SC ST असताल तुम्ही, SC ST महिला असताल, दिव्यांग असताल तर 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. जन्मतारीख या जन्मतारखेपर्यंत सुद्धा दिलंय. फीस किती आहे तर 250 रुपये फीस आहे. एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्हाला 250 रुपये त्या ठिकाणी वापस मिळणार आहे. आता बघा, निवड प्रक्रिया अशा प्रकारे असणार आहे. मुख्य परीक्षा याच गुणावर तुमची अंतिम निवड केली जाणार आहे. एक्झाम 1 आणि त्याच्या गुणानुसार तुमची काय केली जाणार आहे, अंतिम निवड केली जाणार आहे. अभिज्ञता चाचणी तुमची असणार आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची असेल, याला मार्क नसणार आहे. कागदपत्र त्यानंतर पडताळणी म्हणजे तुमची मेन एक एक्झाम असणार ऑनलाईन, तुमची निवड होणार आहे. त्याच्यानंतर तुमची एक अभियोग्यता म्हणजे क्वालिफाईंग एक स्वरूपाची एक्झाम असेल. त्याच्यानंतर तुमच्या कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. मग तुमची मेडिकल असणार आहे. रेल्वेच्या मानकानुसार वैद्यकीय चाचणी थेट जॉईनिंग तुमची केली जाणार आहे. आता इथं जर पाहिलं असेल तर बघा, तुमचा जो पेपर आहे 100 गुणांची परीक्षा, 120 मिनिटाचा वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी लागू आहे. याला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी बघा. अनालिटिकल आणि मॅथमॅटिकल कॅपेबिलिटी 60 प्रश्न आहेत, 60 गुण आहेत. लॉजिकल कॅपेबिलिटी आहे 20 प्रश्न 20 गुण आहे. आणि मेंटल रिझनिंग आहे 20 प्रश्न 20 गुण. हा तुमचा सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे जीएसची तिथे आवश्यकता नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता पक्का आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अभ्यासक्रमाचं सूक्ष्म त्या ठिकाणी विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. गणित आणि डेटा, मॅथमॅटिक्स, डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन. तर्क क्षमता तुम्हाला लॉजिक आणि रिझनिंग दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी आकलन दिले, कॉम्प्रेन्शन. जीएस अजिबात नाही. लक्षात ठेवा, तुमची जी काही कमाई आहे, पगार तुम्हाला किती आहे तर 35,400 तुमचं मूळ वेतन आहे. एकंदरीत सगळे महागाई भत्ता असेल, घरभाडा असेल, हे सगळं मिळून तुम्हाला 60,000 एकूण वेतन मिळतं. नाईट ड्युटी केल्यास अतिरिक्त त्या ठिकाणी रेल्वेचा पगार मिळतो आणि रेल्वे इतर सर्व शासकीय लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. आता सेक्शन कंट्रोल जर पाहिलं असेल, हे जे पद आहे त्या पदाचं नाव आहे सेक्शन कंट्रोलर. सेक्शन कंट्रोलरचं कमांड सेंटर. नेमकं तुमचं काम काय असतं तर रेल्वेचं नियंत्रण, वेळेवर गाड्या सोडणे आणि वेळापत्रक सांभाळणं, संवाद, स्टेशन मास्तर, ड्रायव्हर आणि सिग्नल ऑपरेटर यांच्याशी सतत संपर्क करणे, खराब हवामान किंवा आपत्कालीन स्थितीत योग्य काळजी घेणं, संकट व्यवस्थापन, अपघाती किंवा बिघाड झाल्यास जलद निर्णय घेणं. लवकर फॉर्म भरून घ्या, जाहिरात तारीख संपायच्या अगोदर.
नोकरीचं स्वरूप कसं आहे? आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय, वेळापत्रक आणि डेटाचं विश्लेषण, अचूक तार्किक विचार त्या ठिकाणी. परीक्षेचं स्वरूप 60 गुण डेटा अनालिसिसवर आहेत आणि 40 गुण तुमचे लॉजिकल आणि मेंटल रिझनिंग आहे, म्हणजे सगळं गणित बुद्धिमत्ताचंच काम आहे इथं. तुमचं जीएस अजिबात त्या ठिकाणी नाही. ही परीक्षा तुमच्या पाठांतराची नाहीये, तर तुमच्या निर्णय क्षमतेची आणि बौद्धिकतेची चाचणी आहे. तुमची तयारी आजच सुरू करा. आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा. या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ती सगळी माहिती दिली जाईल. अधिकृत जाहिरात वाचा. आपल्या टेलिग्रामवर जाहिरात तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. अर्ज करा. 16 ऑगस्टची वाट न पाहता अगोदरच अर्ज करून घ्या. फक्त ग्रॅज्युएशन पास असलेला मुलगा असेल, मुलगी असेल, ऑल इंडियाच्या जागा त्या ठिकाणी आहे. आपलं अधिक माहिती असेल तर आपलं ॲप आहे श्री अकॅडमीचं, ॲप डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी ॲपमध्ये तुम्हाला बॅचेस सुद्धा आपल्या लवकरच घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे तिथं टेस्ट सिरीज सुद्धा याची सुरू केली जाणार आहे. जॉईनिंग करून घ्या. ॲप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली आहे. आणि पदाचं नाव, तुमची तारीख, जन्मतारीख लक्षात ठेवा. ओपन EWS 33 वर्षे, ओबीसी 36 वर्षे, SC ST महिला असतील यांच्या आणि दिव्यांग असतील 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. फीस तुम्हाला वापस मिळणार आहे. 15 जुलैपासून फॉर्म भरायला सुरू झाले. 14 ऑगस्ट 2026 तुमची शेवटची तारीख आहे. पदाचं नाव काय लक्षात ठेवा. काय पदाचं नाव? रेल्वे सेक्शन काय सेक्शन कंट्रोलर पदाचं नाव आहे. वेबसाईट जा रेल्वेच्या किंवा आपल्या टेलिग्रामला त्याची लिंक उपलब्ध करून देतो, किंवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा ही माहिती तुम्हाला मिळेल. त्यामुळे आजच चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्व ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, ज्यांचं वय त्यामध्ये बसतंय त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो.